देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट यूजी 2026 पेपर लीक प्रकरणाच्या चौकशीला आता प्रचंड वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने थेट पुण्यातून प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अटक केल्याने शिक्षण क्षेत्र हादरले आहे। या महाघोटाळ्यात आतापर्यंत वेगवेगळ्या शहरातून 9 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, पण पुण्याच्या एका नामांकित कॉलेजची प्राध्यापिका या राष्ट्रीय पातळीवरील पेपर फुटीची मास्टरमाइंड कशी बनली, काय आहे ही इनसाइड स्टोरी पाहूया त्या विशेष रिपोर्टमध्ये। मनीषा मांढरे पुण्याच्या शिवाजीनगर भागातील प्रसिद्ध मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स मध्ये 2020 पासून कार्यरत आहेत। गेल्या 24 वर्षांपासून 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी हा विषय शिकवत आहेत। 24 वर्षांचा दांडगा अनुभव आणि शिक्षकी पेशा, पण याच अनुभवाचा वापर त्यांनी देशातील सर्वात मोठ्या परीक्षेला सुरुंग लावण्यासाठी केला। आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की एका प्राध्यापिकेचा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच एनटीएशी थेट संबंध कसा आला? तर मनीषा मांढरेच्या 24 वर्षांच्या अनुभवामुळे एनटीएने त्याची नियुक्ती थेट नीट परीक्षेच्या अत्यंत गोपनीय कामकाजासाठी केली होती। 3 मे 2026 रोजी झालेल्या परीक्षेसाठी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांचे प्रश्न तयार करण्याच्या प्रक्रियेत मनीषा मांढरे थेट सहभागी होत्या। याच अधिकाराचा गैरफायदा घेऊन परीक्षा होण्यापूर्वीच जीवशास्त्र विषयाचे गोपनीय प्रश्न त्यांच्याकडे आले होते। सीबीआयच्या तपासात समोर आलेला हा मोडस ऑपरेंडी अत्यंत चक्रावून टाकणार आहे। मनीषा मांढरेने त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी काही ठराविक विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग सत्रे आयोजित केली होती। या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना थेट नीट परीक्षेतील वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे मूळ प्रश्न वह्यांमध्ये लिहून दिले जात होते। पाठ्यपुस्तकांमध्ये तशा खुणा करून घेतल्या जात होत्या। सीबीआयच्या मते एप्रिल 2026 दरम्यान मांढरेने या प्रकरणातील दुसरी आरोपी मनीषा वाघमारे यांच्या माध्यमातून काही ठराविक उमेदवारांची यासाठी निवडही केली होती आणि त्या बदल्यात मोठी डीलही करण्यात आली होती। हा प्रकार समोर येताच मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। ही बाब अत्यंत दुर्दैवी असून संबंधित शिक्षिकेवर कायद्यानुसार कठोर आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे। शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर 12 मे 2026 रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता। आता या घोटाळ्यामुळे नीट यूजी 2026 ची फेरपरीक्षा येत्या 21 जून रोजी घेतली जाणार आहे। विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या एका शिक्षिकेनेच अवघ्या शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासला आहे। मनीषा मांढरेच्या अटकेनंतर आता या रॅकेटमध्ये आणखी कोणते मोठे मासे गळाला लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र आणि YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।